बघा छान आणि सुंदर मस्त असा उपवासाचा ढोकळा आपला। हाय हॅलो नमस्कार, सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आता नवरात्र येते तर नवरात्र स्पेशल आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे मस्त चविष्ट असा ढोकळा। ढोकळा बनवण्यासाठी बघा मी हा वरवीचा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतलाय। त्याच्यानंतर आपला शाबूस तांदूळ आहे तो 2 आहे, तो मी 3 चम्मच घेतलेला आहे आणि पाव वाटी दही घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा पावशेर भगर, 10 ग्रॅम शाबूस तांदूळ आणि पावशेर दही घेतलेला आहे। चला तर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचंय, मिक्सरचं एक भांड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये वरवीचा तांदूळ आणि शाबूस तांदूळ चांगला बारीक करून घ्यायचा, एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची। मी आता हे मिक्सरला फिरवून घेते। तिने आपण मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपण घेतलेलं दही हे जे आहे ते छान असं मिक्सरलाच परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। आपण एक बाउल घेतलेला आहे। आता हे बघा आपण जे बॅटर केलेलं आहे ते एका बाउल मध्ये आता काढून घ्यायचे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी आता दाखवते। हे बघा आता काय करायचंय आपल्याला, चम्मच पाणी घेऊन हे फक्त एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये 2 चम्मच पाणी टाकून हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। पाणी टाकून घेतलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ढोकळ्याचं प्रमाण जे आहे ते जास्ती पातळ नको आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू एकाच साइडनी हलवत राहायचं आहे। हे बघा पूर्ण लागतंय। मी 2 चम्मच पाणी ओतलं होतं ते पूर्ण 2 चम्मच पाणी ओतलं होतं ते पूर्ण ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे। हे पूर्ण असं हलवून घ्यायचंय। एवढ्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ढोकळ्याचं प्रमाण ठेवायचं आहे। हे जे आहे एवढ्या मिश्रणाला 2 चम्मच पोहे खायचे तेल टाकून घ्यायचंय। तेल टाकल्याने काय होतं, आपला ढोकळा जो आहे तो छान असा स्पंजी होतो। जे केकचं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून सर्व साइडनी तेल लावून घ्यायचंय। पूर्ण कोपरापर्यंत हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। तुम्ही हा जो ढोकळा आहे तो स्टीलच्या भांड्यातही करू शकता। तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये करू शकता किंवा कुकरच्या डब्यातही बनवू शकता। याचा सोडा घेतलेला आहे पाव चम्मच। सोडा टाकल्यानंतर त्याच्यात सोड्यावरती 2 ते 3 चम्मच म्हणजे सोडा जो आहे तो छान असा फुलला जातो आणि त्याच्यामुळे आपली ढोकळा जो आहे तो खूप छान होतो आणि सर्व बॅटर मध्ये मिक्स होऊन जातो। हे बघा आता जे आहे ते फुलायला लागलेलं आहे। तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही ह्याला 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवू शकता। मी आता हे आपलं बॅटर ह्या भांड्यामध्ये केक टिन मध्ये ओतून घेते। लाल मिरची पावडर भुरभुरून द्यायची आहे म्हणजे छान लागते आपल्याला खाताना ढोकळा आणि दिसतानाही खूप छान दिसतो। चला तर मी कढई ठेवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये पाणी ठेवून घेतलंय, गरम करून घेतलं। हे एक रिंग आहे माझ्याकडे ती टाकून घेते ह्याच्यामध्ये। चला तर आता आपल्याला हे ह्याच्यावरती ठेवून द्यायचंय। हे बघा हे असं झाकण ठेवून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। हे बघा एक 5 मिनिटांनी आपल्याला हे झाकण खोलून बघायचं। छान असा आपला ढोकळा शिजत आलेला आहे। परत मी झाकण ठेवून देते।
चेक करून बघूया. थोडासा कच्चा आहे, आणखी शिजू द्यायचा आहे थोडंसं. चला तर एक 10 मिनिटं झाल्यात. आता आपण खोलून पाहूया आपला ढोकळा कसा झालेला आहे, स्पंज वगैरे. ढोकळा आपला चिकटत नाही, याचा अर्थ आपला ढोकळा पूर्ण झालेला आहे. आता गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आहे. चला तर आपला हा ढोकळा जो आहे तो थंड व्हायला ठेवून देऊया. ह्याला साधारण 15 ते 20 मिनिटं थंड होऊ द्यायचा आहे चांगला. तोपर्यंत आपण साखर पाणी करून घेऊया. हे बघा, एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर टाकायची आणि 1 चम्मच जे आहे ते पाणी टाकून घ्यायचंय. आपला ढोकळा थंड होईपर्यंत मी मिरच्याही कट करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी. जिरं हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे चालत असेल तर घ्या, नाही टाकलं तरीही चालेल. चला तर आपला ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे. बघा, चारी साईडनी छान असं ढोकळा सुटलेला आहे भांड्याच्या. तर आपण आता सगळ्यात पहिलं तर मी हा ढोकळा एक डिश मध्ये काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने भांड उलट करून मी ढोकळा काढून घेतलेला आहे. ढोकळा छान असा आपला शिजलेला आहे. बघा, स्पंज वगैरे झालेला आहे ढोकळा. तर आपण कट करून घेऊया. याचे जे आहे तुकडे कट करून घेणार आहे. आपल्याला हवा तेवढ्या साईजने आपण हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती जे आहे ते आपण साखर पाणी केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे पूर्ण ढोकळ्यावरती. तडका ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता तडका देऊन घेऊया. बघा, मी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तडक्यासाठी मी थोडंसं जिरं, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. जिरं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे चालत असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल. आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून. चला तर सगळ्यात पहिलं मी जिरं टाकते, नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची. छान अशी फोडणी बसू द्यायची. आणि त्याच्यानंतर हे जे आपलं राहिलेलं थोडंसं साखर पाणी आहे तेही ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण असं ढोकळ्यावरती टाकायचं आहे. हे पहा, मस्त असं आपला ढोकळा आता तयार आहे खाण्यासाठी. मी तुम्हाला किती स्पंज झालाय तेही दाखवते. मी छान अशी आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त असा आपला जो ढोकळा आहे तो छान तयार झालेला आहे. कोणतीही वडी आपण आज्यात उचलू शकतो एवढ्या प्रमाणात.
मस्त ढोकळा झालेला आहे बघा, जाळीदार, अगदीच छान आणि टेस्टी असा हा आपला ढोकळा असणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला छान छान असे आपल्या उपवासाचे व्हिडिओ पाहायला भेटतील। बघा मस्त असा आपला जो आहे तो उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे।